Hello everyone, my name is Rama Dange. I am a third year MBBS student in एम्स नागपूर. तर आज आपण लोकोमोशन आणि मुवमेंट हा चॅप्टर शिकूया. ठीक आहे. तर इथे आपण लाईन बाय लाईन जाऊ. पहिलं, movement is one of the significant features of living beings. Animals and plants exhibit a wide range of movements. Streaming of protoplasm in the unicellular organisms like amoeba is a simple form of movement. इथे काय म्हटलंय की म्हणजे मुवमेंट आहे, म्हणजे खूप सिग्निफिकंट फीचर आहे आपलं लिव्हिंग बिंग्सचं. म्हणजे मुवमेंट एक्झॅक्टली काय आपण हे नेमकं काय आपण हे आता बघू. ठीक आहे. तर जसं आपल्याकडे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, जसं आपल्याकडे आहे इथे अमिबा. ठीक आहे. तर या अमिबामध्ये त्याचं जे प्रोटोप्लाझम असतं, म्हणजे त्याच्यामध्ये त्या सिंगल सेल्युलर आहे अमिबा, आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात सिंपल फॉर्म ऑफ मुवमेंट होते. त्याचं जे प्रोटोप्लाझम आहे त्याच्यामध्ये स्ट्रीमिंग होते. त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रीमिंग ऑफ प्रोटोप्लाझम इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम लाईक अमिबा इज अ सिंपल फॉर्म ऑफ मुवमेंट. म्हणजे अमिबामध्ये नुसतं त्याचं स्ट्रीमिंग, त्याचं जे प्रोटोप्लाझम आहे त्याच्यामध्ये नुसतं जरी स्ट्रीमिंग झालं त्याला तरी आपण काय म्हणतो, मुवमेंट म्हणतो. आणि आपण हे पण शिकलो होतं बॅक्टेरिया याच्यामध्ये वगैरे. याच्यामध्ये काय होतं, सिलिया, फ्लॅजेला, टेंटॅकल्स होते खूप साऱ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये. ठीक आहे. आणि आपण अॅनिमेलिया किंगडम बघितलं होतं, त्याच्यामध्ये पण आपण बघितलेलं होतं. ठीक आहे. सिलिया, फ्लॅजिला आणि टेंटॅकल्स. ठीक आहे. हे सगळे काय आहे, मुवमेंट करून दाखवतात. मुवमेंट, ठीक आहे. मुवमेंट म्हणजे काय नेमकं, एक जागा ते दुसरी जागा बदलवायचं किंवा मुवमेंट दाखवायची. म्हणजे जरी आपण आपला हात हलवला किंवा पाय हलवला त्याला पण आपण काय म्हणू, मुवमेंट म्हणू. पण आता बघ, जर आपण ही मुवमेंट केली, पाय हलवला आपण आणि पाय हलवून आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेलो, तर त्याला काय म्हणायचं आपण, लोकोमोशन. पण जर आपण एकाच जागेवर असू आणि आपण हात हलवत असू नुसते, तर त्याला काय म्हणायचं आपण, मुवमेंट. ठीक आहे. जसं ह्युमन बिंग्स कॅन मूव्ह लिम्स, जॉज, आयलिड्स, टंग एक्सेट्रा. जसं आपण मुवमेंट आणि लोकोमोशन. तर मुवमेंट मध्ये आपल्या ह्युमन बॉडीमध्ये काय आहे, आपले हात हलवले, पाय हलवले जागेच्या जागेवर. आपण जेवण करतो तेव्हा आपण काय करतो, चावतो म्हणून आपण काय करतो, आपल्या जॉची मुवमेंट होते. आपल्या जॉ जो आहे आपला जॉ, जबडा, तर त्याचं काय होतं, त्याची मुवमेंट होते. ठीक आहे. त्याच्या मुवमेंट त्याला काय म्हणायचं, की झाली काय आपली मुवमेंट. आयलिड्स म्हणजे आपल्या पापण्या पण आपल्या पडत राहतात प्रत्येक वेळी डोळ्यावर, तर ते मुवमेंट. टंग आपण चिविंग साठी युज करतो, बोलण्यासाठी वापरतो, ती काय झाली त्याची मुवमेंट. पण जेव्हा असेच काही मुवमेंट्स जे काय करतील, आपली जागा बदलतील किंवा आपलं लोकेशन बदलवतील. म्हणजे पहिले आपण या जागेवर आहोत आणि आपण पाय हलवले आणि चालून आपण या जागेवर आलो, तर आपण काय केली, आपली जागा बदलवली इथून ते तिथून. याला काय म्हणतो आपण, लोकोमोशन. ठीक आहे. तर म्हणजे असे व्हॉलंटरी मुवमेंट. व्हॉलंटरी म्हणजे काय, आता व्हॉलंटरी म्हणजे काय, म्हणजे स्वतःच्या इच्छेने केलेले मुवमेंट्स. स्वतःच्या इच्छेने म्हणजे कसे, म्हणजे आपला कंट्रोल असणार आहे. म्हणजे जसं आपलं हार्ट, आता आपल्याला माहिती आहे आपला हार्ट काय करतं, ब्लड पंप करत आहे. त्याच्यामध्ये पण काही मसल्स लागलेले आहे, तो पण काम करत आहे. पण त्या काम करण्याला, हार्टला काम करायला आपण आपल्या इच्छेने त्याचं काम थांबू किंवा चालू करू शकत नाही. तर तो काय झाला, इनव्हॉलेंटरी ऑर्गन. ठीक आहे. जसं आपलं पूर्ण इंटेस्टाईन्स झाली, आपले इंटेस्टाईन्स आहेत. ठीक आहे. इंटेस्टाईन्स जे आपलं स्टमक वगैरे आहे, ज्याच्यामध्ये जेवण येत आहे, आपलं डायजेशन हे ते सगळे प्रोसेसेस होत आहेत, त्याच्यामध्ये खूप सारे मुवमेंट्स होत आहेत आपल्या बॉडीमध्ये. पण त्या मुवमेंट्सवर आपलं कंट्रोल आहे का, नाही. तर अशा याला काय म्हणतो आपण, इनव्हॉलेंटरी मुवमेंट्स. आणि आपण इथे उभे आहोत, एका जागेवर आपण इथे उभे आहोत, या ए जागेवर आपण उभे आहोत आणि आता आपल्याला जायचं आहे या बी जागेवर. ठीक आहे. तर इथून बी पर्यंत जायला आपल्याला पायाला वापरावं लागेल. सॉरी, एक सेकंड, ठीक आहे, पायाला वापरावं लागेल. आता मला व्हॉलंटरी म्हणजे मी स्वतःच्या इच्छेने ए पासून बी मध्ये जाता येते, स्वतःच्या इच्छेने आपले पाय वापरून. मला
आपोआप पाय चालत नाहीयेत माझे. मला इच्छा असेल तरच मी चालली. म्हणजे मी मानत आहे, की तुम्ही चला मला ए पासून बी या जागेवर ए पॉइंट पासून बी पॉइंटवर जायचं आहे. माझ्या स्वतःच्या इच्छेनं म्हणून तो काय झालं व्हॉलंटरी म्हणजे काय माझ्या इच्छेने मी काम करून घेत आहे त्यांच्याकडून असं. तर हे काय झालंय व्हॉलंटरी. आणि काही अशी असतात जसं हार्ट आपण बघितलं, स्मूथ मसल ऑर्गन्स म्हणजे आपलं स्टमक हे ते सगळं बघितलं. ते काय आहे आपले इनव्हॉलंटरी इनव्हॉलंटरी मुवमेंट्स. ठीक आहे. तर लोकोमोशन जो आहे आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जे जात आहोत तर तो लोकोमोशन काय आहे आपला व्हॉलंटरी मुवमेंट आहे. काय आहे इथे व्हॉलंटरी मुवमेंट्स आर कॉल्ड ॲज लोकोमोशन. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय ते वॉकिंग, रनिंग. वॉकिंग म्हणजे चालणं, रनिंग म्हणजे धावणं, क्लाइम्बिंग म्हणजे चढणं. जसं आपण झाड चढलो काय, पहाडावर चढलो काय असं. फ्लाइंग म्हणजे उडणं, जसे बर्ड्स उडतात. स्विमिंग म्हणजे तरणं. आर ऑल सम फॉर्म्स ऑफ लोकोमोटरी मुवमेंट्स. इकडेच्या तिकडे जाणे. ठीक आहे. पण जे लोकोमोटरी आपले स्ट्रक्चर आहे, जे लोकोमोटरी स्ट्रक्चर्स आहे, नीड नॉट टू बी डिफरंट फ्रॉम दोज अफेक्टिंग अदर टाइप्स ऑफ मुवमेंट्स. म्हणजे जसं आपण म्हटलं की आपला हात आहे, हा ह्युमन बिंग आहे आणि याचा हा हात आहे. तर हात ठीक आहे, तर ठीक आहे हात आहे तो मुवमेंटसाठी यूज करतो. तसंच ह्युमन बिंग आहे त्याचे पाय आहे, पाय. तर तो पायाला बसून आहे आणि तो पाय हलवत आहे. तर तो काय झाला त्याची मुवमेंट. पण हाच माणूस ए जागेवर असून तो आपल्या बी जागेवर जात असेल, पायाच्या मदतीने चाललो तो, तर तो काय असणार त्याची लोकोमोशन. म्हणजे पाय काय करताय मुवमेंट पण करताय आणि लोकोमोशन सुद्धा करते. ठीक आहे. तर तेच म्हटलंय की लोकोमोशन जे आहे, तर लोकोमोटरी जे स्ट्रक्चर आहे ते मुवमेंटच्या स्ट्रक्चर पासून डिफरंट असणे गरजेचं नाही. सेम स्ट्रक्चर दोन्ही काम करू शकतो. तर आता आपल्याकडे एक्झाम्पल आले. तर पॅरामिशियम माहिती आहे. त्याच्यामध्ये सिलिया हेल्प्स इन द मुवमेंट ऑफ फूड थ्रू सायटोफॅरिंग्स अँड इन लोकोमोशन ॲज वेल. म्हणजे पॅरामिशियम जो असतो, पॅरामिशियमचं स्ट्रक्चर माहिती आहे का तुम्हाला? पॅरामिशियमचं स्ट्रक्चर अप्रॉक्सिमेटली असा असतो. आपण लहानपणी बनवला असेल या टाईपचं स्ट्रक्चर असं असतो. ठीक आहे. ठीक आहे. तर पॅरिमेशियम असते मुवमेंट फूड. मी म्हटलं हे असं आहे ना, अशा प्रकारचा स्ट्रक्चर असतो काहीतरी. आणि इथे सील आहे, इथे असेल तुमचं हेअर लाईक सील वगैरे, जे हेल्प्स इन दी काय हेल्प्स इन दी मुवमेंट ऑफ फूड थ्रू द सायटोफॅरिंग्स अँड इन लोकोमोशन ॲज वेल. तर लोकोमोशन पण करण्यात ते मदत करतात. ठीक आहे. तर पॅरामिशियम काय करतो? पॅरामिशियम मध्ये काय असतं? सील असतो, जो की काय करतो फूडला अंदर टाकतो सायटोफॅरिंग्सनी आणि लोकोमोशन सुद्धा करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं बघू आपण हायड्रा. हायड्रा कॅन यूज दिस टेंटॅकल्स. त्यांच्यामध्ये काय असतं? टेंटॅकल्स फॉर कॅप्चरिंग इट्स प्रे अँड ऑल्सो यूज देम फॉर लोकोमोशन. आणि ठीक आहे, आपण बघितलं पॅरामेशियम मध्ये काय असतो? पॅरामेशियम. ठीक आहे. पॅरामेशियम मध्ये काय असतं? सिलिया. आणि पॅरामेशियमचं आपण जसं स्ट्रक्चर बघितलं अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतो. इथे असं पाईप सारखं असतं. इथे आपले खूप सारे हेअर सेल्स असतात, म्हणजे बॉडीवर पण असतात, याच्यामध्ये पण असतात. हे काय करतात? मुवमेंट ऑफ फूड हे काय थ्रू सायटोफॅरिंग्स इनटू दी पॅरामेशियम को बॉडी. त्याच्या पॅरामेशियमच्या बॉडीमध्ये मुवमेंट ऑफ फूड थ्रू सायटोफॅरिंग्स हे पण करतो सिलियाचं काम, आणि याच्या मुवमेंट मध्ये पण करतो. त्याच्यानंतर आपल्याकडे हायड्रा आहे. तर हायड्रामध्ये आपल्याकडे काय असतात? टेंटॅकल्स असतात. ठीक आहे. तर हे टेंटॅकल्स त्याचं प्रे कॅप्चर करतात. प्रे कॅप्चर करणं म्हणजे त्याचं जेवण शोधण्यासारखं, म्हणजे त्याला पकडण्याचं काम करतात आणि काय करतात? मुवमेंट सुद्धा करतात. ठीक आहे. आणि आपण ह्युमन बिंग्स आपण काय करतो? आपले लिम्स यूज करतो. लिम्स म्हणजे काय? हात आणि पाय, म्हणजे अपर लिम्स आणि लोअर लिम्स. अपर लिम्स म्हणजे हात आणि लोअर लिम्स म्हणजे पाय. तर आपण काय करतो? आपले लिम्स यूज करतो आपला बॉडी पॉस्चर चेंज करण्यासाठी. आपलं बॉडी पॉस्चर कसं आहे? बॉडी पॉस्चर म्हणजे जसं आपण उभे आहो, बसलेलो आहो, तर आपण पोस्चर चेंज करतो ना आपलं. तर ते चेंज करण्यासाठी आपण लिम्सचा यूज करतो. आणि आपण लिम्स कशासाठी यूज करतो? लोकोमोशन. म्हणजे आपले लोकोमोटरी जे स्ट्रक्चर आहे ते आपल्या मुवमेंट वाल्या स्ट्रक्चरशी सिमिलर आहेत या कंडिशन्स मध्ये.
ठीक आहे. तर आपण काय बघितलं, पॅरामेशिया ज्याच्यामध्ये सिलिया असतो, हायड्रा ज्याच्यामध्ये काय असतो, टेंटॅकल्स, आणि ह्युमन बिंग्स ज्याच्यामध्ये काय असतो, लिम्स. ठीक आहे. ठीक आहे. मग द अबाव ऑब्झर्वेशन सजेस्ट दॅट मुवमेंट्स अँड लोकोमोशन कॅन नॉट बी स्टडीड सेपरेटली. बरोबर आहे. जेव्हा की एकच स्ट्रक्चर मुवमेंट आणि लोकोमोशन करताय, तर आपण त्या स्ट्रक्चरला वेगवेगळं कसं शिकू शकतो, लोकोमोशन आणि मुवमेंटला आपण वेगळं वेगळं नाही शिकू शकत. म्हणून आपण असं म्हणतो की जेवढे पण लोकोमोशन्स आहेत ते काय आहे, मुवमेंट आहे. पण पूर्ण मुवमेंट्स हे लोकोमोशन नाही आहे. दॅट इज ऑल लोकोमोशन्स आर मुवमेंट्स बट ऑल मुवमेंट्स आर नॉट लोकोमोशन्स. म्हणजेच काय, जे आपण ए पासून बी मध्ये जात आहोत, लोकोमोशन करत आहोत, जागा चेंज करत आहोत, तर ही लोकोमोशन आहे, ती एक मुवमेंट आहे. मुवमेंट तर आहे, ते आपल्याला माहितच आहे. पण ऑल मुवमेंट्स आर नॉट लोकोमोशन्स. बरं, आता हा माणूस आहे, ठीक आहे, हा ए जागेवर आहे, हा बी जागेवर चालला आहे, चालत गेला पायाने नुसता, तर तो काय झाला, लोकोमोशन. पण आता हा ए माणूस आपल्याच जागेवर पाय हलवत आहे, नुसता एकाच जागेवर बसून पाय हलवत आहे, तर ती मुवमेंट तर आहे. पण ती लोकोमोशन आहे का, ती आपली जागा चेंज केली का, नाही. म्हणून काय होईल, ती काय राहील, मुवमेंट, आणि ही राहील लोकोमोशन. तर प्रत्येक ही जी मुवमेंट आहे, ठीक आहे, तर प्रत्येक लोकोमोशन जी आहे, प्रत्येक लोकोमोशन जी आहे ती एक मुवमेंट आहे. पण प्रत्येक मुवमेंट ही लोकोमोशन नाही आहे. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू, तर जी मेथड ऑफ लोकोमोशन आहे, ज्याच्यामुळे अॅनिमल्स आपली लोकोमोशनची मेथड आहे जी ते परफॉर्म करतात, ती त्यांची हॅबिटेट आणि डिमांडच्या याच्यावर डिपेंड करते. म्हणजे त्यांचं हॅबिटेट कसं आहे, कोणत्या जागेवर ते राहतात, आणि त्याची डिमांड काय आहे. डिमांड म्हणजे त्यांना काय पाहिजे आहे, त्याच्यावर ते डिपेंड करतं. तर लोकोमोशन नेमकं का बरं होतं, लोकोमोशन कशासाठी होतं, एक तर जेवण शोधण्यासाठी, एक तर शेल्टरमध्ये कुठे राहायचं आहे आपल्याला, राहण्यासाठी जागा शोधण्यासाठी, मेट म्हणजे अपोजिट पार्टनर शोधण्यासाठी. अपोजिट पार्टनर म्हणजे काय, मेल असेल तर फिमेल आणि फिमेल असेल तर मेल, तर मेट शोधण्यासाठी. सुटेबल ब्रीडिंग ग्राउंड म्हणजे ब्रीडिंग करण्यासाठी सुटेबल कोणती जागा शोधण्यासाठी. आणि फेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन्स ऑर टू एस्केप फ्रॉम एनिमीज ऑर प्रेडेटर्स. फेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन्स म्हणजे जर आता समजा आता खूप जास्त थंडी पडली आहे एका जागेवर, तर काही अॅनिमल्स काय करतात, त्या जागेवरून दुसऱ्या जागेवर जी थोडीशी वार्म असेल तशा जागेवर मुवमेंट करतात, आणि त्याला काय म्हणतो आपण, लोकोमोशन. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर टू एस्केप फ्रॉम एनिमीज ऑर प्रेडेटर्स. जसं आता एक आपल्याकडे टायगर आहे, आणि इकडे आहे एक आपल्याकडे डिअर. तर टायगरनी डिअरला बघितलं, तर टायगरनी डिअरला अटॅक केलं. तर डिअर काय करेल, तो आपला लाईफ सेव्ह करण्यासाठी खूप जोराने धावेल. तर तो काय करतोय, लोकोमोशन करतोय. ठीक आहे. मग टाइप्स ऑफ मुवमेंट. तर आता आपण काय बघू, आपली ह्युमन बॉडी. तर ह्युमन बॉडीमध्ये मुवमेंट्स कोणकोणते होतात, एक होतात आपल्याकडे अमिबॉइड, एक होते आपल्याकडे सिलियरी, आणि एक होते आपल्याकडे मस्क्युलर. तर काय काय मुवमेंट्स आहेत आपल्याकडे, अमिबॉइड, सिलियरी आणि मस्क्युलर. ठीक आहे. तर मग आता आपण सगळ्यांचे एक एक असं एक्झाम्पल बघू. तर अमिबॉइड मुवमेंट म्हणजे नेमकं काय होते, की अमिबा सारखं मुवमेंट. अमिबॉइड मुवमेंट म्हणजेच काय, अमिबा सारखं मुवमेंट. तर ही असेल, तर ही आपलं चेंज ऑफ शेप करेल आणि त्या जागेवरून निघून जाईल. म्हणजे आता ही अशी वेसल सारखी आहे, इथं आपल्याकडे काही ऑर्गॅनिझम्स आहे, त्याला इकडे जायचं आहे, तर तो आपल्या शेप मध्ये चेंज करेल आणि तो इथून क्रॉस होऊन जाईल. म्हणजे इथे छोटी गॅप असेल तर तो इथून असा गॅप मधून शेप चेंज करून आपला चालला जाईल. तर अमिबा लाईक मुवमेंट, तर अमिबॉइड मुवमेंट. तर त्याचे एक्झाम्पल काय आहे, मॅक्रोफेजेस अँड ल्युकोसाइट्स इन ब्लड एक्झिबिट अमिबॉइड मुवमेंट. तर आपल्याकडे काय एक्झाम्पल आहे, मायक्रोफेजेस आणि ल्युकोसाइट्स. ठीक आहे. इट इज इफेक्टेड बाय सुडोपोडिया फॉर्म बाय द स्ट्रीमिंग ऑफ प्रोटोप्लाझम. आता हे काय आहे, अमिबा आपण बघितलं होतं. तर अमिबा जेव्हा आपण शिकतो, ठीक आहे, तर अमिबा मध्ये काय होते, आता इथे एक फूड आलं, तर अमिबा काय करते, सगळ्यात आधी अमिबाचे असे आर्म्स एक्सटेंड करते,
प्रोटोप्लाझम मध्ये मुवमेंट करून. आणि मग थोड्या वेळानंतर काय करते अमिबा, त्या फूडला एल्गआउट करून टाकते. म्हणजे ओव्हरऑल काय करताय, की काय करताय आपला, इट इज इफेक्टेड, स्ट्रीमिंग ऑफ प्रोटोप्लाझम. अमिबामध्ये काय करतात, सुडोपोडिया फॉर्म होते आणि ते फूडला कॅप्चर करतात. तर काय आहे, सुडोपोडिया फॉर्मेशन. त्या अमिबामध्ये पण सुडोपोडिया फॉर्मेशन होतं आणि आपल्या मॅक्रोफेजेस आणि ल्युकोसाइट्स मध्ये पण काय होतं, सुडोपोडिया फॉर्मेशननी आपण मुवमेंट करतो. त्याला काय म्हणतो आपण, अमिबॉइड मुवमेंट. सुडोपोडिया लाईक स्ट्रक्चर्स. आणि सुडोपोडिया कशाने बनला, स्ट्रीमिंग ऑफ प्रोटोप्लाझमने. अजून काय एक्झाम्पल आपल्याकडे अमिबॉइड मुवमेंटचे, सायटोस्केलेटल एलिमेंट्स लाईक मायक्रोफिलामेंट्स आर ऑल्सो इन्व्हॉल्व्ड इन अमिबॉइड movement. Cytoskeletal elements like microfilaments are also involved in amoeboid movement. ठीक आहे. त्याच्यानंतर ciliary movement occurs in most of our internal tubular organs which are lined by ciliated epithelium. Ciliary movement occurs in most of our internal tubular organs which are lined by ciliated epithelium. तर आता आपण म्हटलं होतं की कोणकोणते मुवमेंट्स आहे, एक अमिबॉइड, एक सिलियरी आणि मस्क्युलर. तर आता आपण बघू सिलियरी. तर सिलियरी मुवमेंट जे आहे ते खूप सारे आपल्या इंटरनल ट्युब्युलर ऑर्गन्स मध्ये प्रेझेंट आहे. ज्याच्यामध्ये काय आहे, आता सिलियरी मुवमेंट आहे, सिलियरी म्हणजे सिलिया म्हणजे काय, सिलिएटेड एपिथेलियम. ज्या आपल्या एपिथेलियम मध्ये सिलिया आहे तिथे, म्हणजे सिलिएटेड एपिथेलियम आहे, ज्या ट्युब्युलर इंटरनल ट्युब्युलर ऑर्गन्स मध्ये, तिथे काय असेल, सिलियरी मुवमेंट. तर सिलियर जो आहे त्यांचं कोऑर्डिनेटेड मुवमेंट असतो, एक कोऑर्डिनेट मुवमेंट होतं. म्हणजे आपला जो ट्रकिया आहे, ठीक आहे, तर ट्रकियामध्ये आपण जो श्वास घेतो, ठीक आहे, तर डस्ट पार्टिकल्स येतात आपल्यासोबत. एअर मध्ये जे डस्ट पार्टिकल्स असतात ते पण येतात आपल्या, जेव्हा आपण श्वास घेतो. तर आपला ट्रकिया काय करतो, त्या ट्रकियाच्या जे सिलियावर आहे तो ट्रॅप होतो डस्ट पार्टिकल, आणि सिलियाचं एक रेग्युलेटेड मुवमेंट, कोऑर्डिनेटेड मुवमेंट होतं, ज्याच्या थ्रू जे डस्ट पार्टिकल्स अंदर गेलेले होते ते बाहेर निघतात. ठीक आहे. तर द कोऑर्डिनेटेड मुवमेंट्स ऑफ सिलिया इन द ट्रकिया helps in removing dust particles and some of the foreign substances inhaled alongside with the atmospheric air. म्हणजे एअर घेतली आपण, त्या एअर मध्ये काही डस्ट पार्टिकल्स असते, ते आपल्या ट्रकियाच्या सिलिएटेड एपिथेलियमवर ट्रॅप झाले आणि सिलियाने आपल्याला कोऑर्डिनेटेड मुवमेंट शो करून त्याला आपल्या बॉडीतून बाहेर काढलं. सेम आपलं कशामध्ये होतं, फॉरेन पार्टिकल्स सुद्धा होते. ठीक आहे. तर आता सेम सिलिएटेड एपिथेलियम अजून कुठे कुठे प्रेझेंट आहे आपल्याकडे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये आपल्याला माहितीये, युटरस मध्ये 2 फॅलोपियन ट्यूब्स ओपन होतात, जे 2 ओव्हरी थ्रू येतात. तर त्या फॅलोपियन ट्यूब मध्ये सिलिएटेड एपिथेलियम आहे. ठीक आहे. तर त्या ओव्हरी झाल्यावर काय असते, की 2 ओव्हरी आहे आपल्याकडे. मग तिथून काय असते, आपल्याकडे 2 फॅलोपियन ट्यूब येतात आणि इथे असतं आपल्याकडे युटरस. ठीक आहे. आणि इकडे असतं आपल्याकडे सर्व्हिक्स, वजायना. ठीक आहे. तर इथे जे आहे की ओव्हरी मधून जेव्हा ओवम रिलीज होतो आणि तो या पॅसेज मध्ये जातो फॅलोपियन ट्यूब मध्ये, इथे आपल्याकडे असते सिलिएटेड एपिथेलियम, जी याच्या मुवमेंटला इझिली करून टाकते आणि तो युटरस मध्ये ओवम येतो. ठीक आहे. The passage of ova through the female reproductive tract is also facilitated by the ciliary movement. The ciliary movement कशामध्ये एक्झॅक्टली आपल्याकडे, फॅलोपियन ट्यूब मध्ये. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, आपली मस्क्युलर मुवमेंट. ठीक आहे. तर मुवमेंट ऑफ अवर लिम्स, जॉज, टंग एक्सेट्रा रिक्वायर मस्क्युलर मुवमेंट, मसलचं. ठीक आहे. तर मसल मध्ये काय असते, आपल्याकडे असते कॉन्ट्रॅक्टाईल प्रॉपर्टी ऑफ मसल्स. ठीक आहे. विच इज युजली इफेक्टिव्हली यूज फॉर लोकोमोशन, जी ह्युमन बिंग पण यूज करतात आणि भरपूर सारे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. मल्टीसेल्युलर म्हणजे मोर दॅन 1 सेल कॉन्स्टिट्यूएंट. ह्युमन बॉडी पण मल्टीसेल्युलर असते. ठीक आहे. तर मस्क्युलर मुवमेंट मध्ये काय येतं, आपलं लिम्स, जॉज, टंग एक्सेट्रा. ठीक आहे. आणि कशामुळे आपण लोकोमोशन शो करतो, आपल्या मसल्स मध्ये काय आहे, कॉन्ट्रॅक्टाईल प्रॉपर्टी. ठीक आहे.
आणि जे लोकोमोशन आपण करतो, लोकोमोशन रिक्वायर्स अ परफेक्ट कोऑर्डिनेटेड ऍक्टिव्हिटी ऑफ मस्क्युलर, स्केलेटल अँड न्यूरल सिस्टीम्स. ठीक आहे. म्हणजे जर आपल्याला प्रॉपर मस्क्युलर म्हणजे प्रॉपर लोकोमोशन पाहिजे असेल, त्याच्यामध्ये खूप सारं ऍक्टिव्हिटी येतं. एक असते मस्क्युलर, स्केलेटल आणि न्यूरल सिस्टीम यांची कोऑर्डिनेटेड ऍक्टिव्हिटीने आपलं लोकोमोशन सक्सेसफुल होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू एक मसल. आपण एका मसलच्या बारेमध्ये शिकू. ठीक आहे. तर you have studied in chapter 8 that the cilia and flagella are the outgrowths of the cell membrane. Flagellar movement helps in the swimming of spermatozoa, maintenance of water current in the canal system of sponges, and in locomotion of protozoans like euglena. ठीक आहे. तर इथे काय म्हटलंय की आपल्याला माहितच आहे की आपण सिलिया आणि फ्लॅजेला शिकलो होतो मुवमेंटसाठी, लक्षातच आहे ना. तर सिलिया आणि फ्लॅजेला आउटग्रोथ्स आहेत आपल्या सेल मेम्ब्रेनचे, जे मुवमेंट करतात, लोकोमोशन करतात. फ्लॅजेलर मुवमेंट्स, फ्लॅजेलरचे मुवमेंट काय करतात, हेल्प्स इन द स्विमिंग ऑफ स्पर्मॅटोझोआ, स्विम करू शकतो. मेंटेनन्स ऑफ वॉटर करंट इन द कॅनल सिस्टम ऑफ स्पॉन्जेस अँड इन लोकोमोशन ऑफ प्रोटोझोअन्स लाईक युग्लिना. म्हणजे सिलिया आणि फ्लॅजेला आहे ते काय आहे, आउटग्रोथ्स ऑफ सेल मेम्ब्रेन. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्लॅजेला मुवमेंट स्विमिंग मध्ये हेल्प करते, कशाच्या, स्पर्माटोझोआच्या. मेंटेनन्स ऑफ वॉटर करंट इन द कॅनल सिस्टम ऑफ स्पॉन्जेस आणि प्रोटोझोआच्या लोकोमोशन साठी. ठीक आहे. एक्झाम्पल ब्ल्यूग्लिना. मसल ही स्पेशलाइज टिश्यू आहे जी मिझोडर्मल ओरिजिन आहे. तर मसल काय आहे, मसल इज मिझोडर्मल ओरिजिन. एम फॉर मसल, एम फॉर मिझोडर्मल ओरिजिन. तर एम फॉर मसल, एम फॉर मेसोडर्मल ओरिजिन. ठीक आहे. About 40 to 50% of the body weight of a human adult is contributed by muscles. तर आपल्या ह्युमन बॉडीचं वेट, त्याचं 40 to 50% of our weight, body weight of a human adult is contributed by what? Muscles. बरं, इथं मी एक सांगायचं विसरली. आता चॅप्टर 8 म्हणजे काय, सेल द युनिट ऑफ लाईफ. ठीक आहे. मी शिकवलं होतं त्याच्यामध्ये पण सिलिया आणि फ्लॅजिला. सिलिया आणि फ्लॅजेला मध्ये काय होतं, 9+2 अरेंजमेंट, 9+2 अरे. लक्षात आहे ना सगळ्यांना. मायक्रोट्युब्युल्स, सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स, रेडियल स्पोक्स, सगळ्यांना लक्षात आहे ना. सेंट्रल शीथ. ठीक आहे. मग आपण शिकलो होतो याच्यामध्ये 9+2 अरेंजमेंट आहेत. पण 9+0 काय, 9+0 कशामध्ये होतं, लक्षात करा. आठवा. 9+0 कशामध्ये होतं. व्हेरी गुड. कशामध्ये होतं, आपल्या सेंट्रिओल्स मध्ये होतं. सेंट्रिओल्स किती होते, 2 होते. जे कोणते, परपेंडिक्युलरली अरेंज आहेत. काय आहेत, परपेंडिक्युलरली अरेंज्ड आहेत टू इच अदर. आणि त्यांच्या बाजूला एक अमॉर्फस सबस्टन्स आहे. तर त्या पूर्ण स्ट्रक्चरला आपण काय म्हणत होतो, सेंट्रोझोम. ठीक आहे. लक्षात आहे ना. ठीक आहे. मग मसल आपण इकडून कंटिन्यू करू. मसल काय आपली स्पेशलाइज टिश्यू आहे जी काय होती, मिझोडर्मल ओरिजिन. आणि आपलं बॉडी वेटचं 40 to 50% कोण कंट्रीब्युट करते, आपली मसल करते. मसलमध्ये स्पेशल प्रॉपर्टीज आहे. काय आहे, एक्साइटेबिलिटी, कॉन्ट्रॅक्टिलिटी, एक्सटेन्सिबिलिटी आणि इलॅस्टिसिटी. म्हणजे ट्रिपल ई सी. एक्साइटेबिलिटी, एक्सटेन्सिबिलिटी, इलॅस्टिसिटी आणि कॉन्ट्रॅक्टिलिटी. ठीक आहे. आता मग आपल्याकडे जी मसल आहे ती आपल्याला कोणत्या लोकेशन, त्याचं अपिअरन्स कसं आहे आणि त्याचं कोणत्या प्रकारचं काम करतो, जसं व्हॉलंटरी आहे, इनव्हॉलंटरी आहे, याच्यावर आपण त्याला 3 मध्ये डिवाइड केलेलं आहे. तर ते 3 काय आहेत आपल्याकडे आहे आपली स्केलेटल मसल्स, विसरल मसल्स आणि कार्डियाक मसल्स. ठीक आहे. तर आपल्याकडे 3 टाइप्स ऑफ मसल्स आहेत. त्यांच्या लोकेशन, त्यांची अपिअरन्स आणि त्यांचं नेचर ऑफ रेग्युलेशनच्या बेसिसवर. नेचर ऑफ रेग्युलेशन म्हणजे इनव्हॉलंटरी, व्हॉलंटरी तेच. ठीक आहे. तर त्यांच्या बेसिसवर आपण मसल्सला 3 मध्ये डिवाइड केलं, स्केलेटल, विसरल आणि कार्डियाक मसल्स. ठीक आहे.
मग स्केलेटल मसल्स, तर स्केलेटल मसल्स आर क्लोजली असोसिएटेड विथ द स्केलेटल कंपोनेंट्स ऑफ द बॉडी. म्हणजे आपलं स्केलेटल जी सिस्टीम आहे त्याच्यात स्केलेटल मसल्स क्लोजली रिलेटेड आहे. तर ते दे हॅव अ स्ट्रिप्ड अपिअरन्स अंडर द मायक्रोस्कोप अँड हेन्स आर कॉल्ड एज दी स्ट्रायटेड मसल्स. म्हणजे जे स्केलेटल मसल आहे आपल्याकडे, ठीक आहे, स्केलेटल मसल्स आपली स्ट्रायटेड अपिअरन्स दाखवते आपल्याला. ठीक आहे, तर आपल्याला काय दाखवते, स्ट्रायटेड अपिअरन्स. ठीक आहे, म्हणजे स्ट्रिप्ड अपिअरन्स आहे, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, स्ट्रायटेड मसल्स. आणि त्यांचं जे काम आहे ती आपल्या कशा कंट्रोलमध्ये, नर्वस सिस्टीमच्या कंट्रोलमध्ये. हेन्स दे आर नोन ॲज व्हॉलेंटरी मसल्स टू. म्हणजे आपण कंट्रोल करू शकतो की आता मला ए पासून बी मध्ये जायचं आहे, मी आपल्या पायाला म्हटलं की आता आपल्याला चालायचं आहे, तर आपण जातो. तर ते आपल्या इच्छेवर आहे. तर ते काय झाले, आपले आपले झाले ते व्हॉलेंटरी मसल्स. ठीक आहे, आणि दीज आर प्रायमरीली इन्व्हॉल्ड इन लोकोमोटरी ऍक्शन अँड चेंजेस ऑफ बॉडी पॉस्चर. आपल्या हातात आहे म्हणून आपण यांना लोकोमोशन आणि आपल्या बॉडी पॉस्चर चेंज करण्यासाठी हेल्प घेतो. ठीक आहे, तर स्केलेटल मसल्स काय आहेत, आपली स्ट्रायटेड मसल्स आहेत. आणि काय आहेत आपल्याकडे, त्या काय आहेत आपल्याकडे, व्हॉलेंटरी मसल्स. ठीक आहे, त्याच्यानंतर विसरल मसल्स. विसरल मसल्स नावातच आहे विसरल, तर काय असेल, विसरल ऑर्गन्सला रँक करणार. विसरल ऑर्गन म्हणजे हॉलो विसरल ऑर्गन्स, जे सॉफ्ट टिश्यूज are located in the inner wall of hollow visceral organs of the body, like the alimentary canal, reproductive tract. ठीक आहे, तर विसरल ऑर्गन्स, आपल्या विसरल मसल्स कुठे लाईन करतात आपल्याला, आपल्या हॉलो विसरल ऑर्गन्सला. एक्झाम्पल आपलं एलिमेंटरी कॅनाल, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट एक्सेट्रा. त्यांच्यामध्ये स्ट्रायशन्स नसतात. ठीक आहे, आणि ते खूप स्मूथ दिसतात, म्हणून ते आर ऑल्सो कॉल्ड ॲज स्मूथ मसल्स, म्हणजेच नॉन स्ट्रिएटेड मसल्स. तर विसरल मसल्स आर ऑल्सो नोन ॲज स्मूथ मसल्स ऑर नॉन स्ट्रिएटेड मसल्स. Their activities are not under the voluntary control of the nervous system and are therefore known as involuntary muscles. They assist, for example, in the transportation of food through the digestive tract and gametes through the genital tract. म्हणजे इथे काय म्हणताय, विसरल मसल जी आहे ती आपल्याला हॉलो विसरल ऑर्गन्सला लाईन केलेली आहे, जसं आपली एलिमेंटरी कॅनल आणि रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. तर आणि त्यांच्या बॉडीवर स्ट्रिएशन्स नाही आहे, म्हणून त्यांना आपण स्मूथ मसल किंवा नॉन स्ट्रेटेड मसल असं म्हणतो. आणि ते शो करतात आपल्याला इनव्हॉलेंटरी मसल्स, म्हणजे आपला काही कंट्रोल नाही आहे. एक्झाम्पल आपण बघू, ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड थ्रू दी डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. म्हणजे आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये फूड गेला तर तो काय, इनव्हॉलेंटरी ऍक्शन आहे, आपला त्याच्यावर काही कंट्रोल नाही आहे. त्याच्यानंतर गॅमेट्स थ्रू दी जेनायटल ट्रॅक्ट. म्हणजे जेव्हा आपण ओवा आपला मूव्ह करत होता, ज्याच्यावर सिलियरी मुवमेंट आपण म्हटलं फॅलोपियन ट्यूब मध्ये, तर ती मुवमेंट जी आहे, सगळं जे होत आहे ती काय आहे, इनव्हॉलेंटरी, कारण की आपण त्याला कंट्रोल करू शकत आहोत का, नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे थर्ड काय आहे, कार्डियक मसल्स. ठीक आहे, कार्डियक मसल्स तर त्याच्या नावातच लिहिलं आहे की कार्डियक म्हणजे काय, हार्ट. तर आर द मसल्स ऑफ हार्ट. तर आपले मेनी कार्डियक मसल्स assemble in a branching pattern to form a cardiac muscles. कार्डियक मसल सेल्स म्हणजे काय असतं, ब्रांचिंग पॅटर्न म्हणतात. म्हणजे अशी एक सेल असेल, इकडे ब्रांचिंग, अशा प्रकारचं अरेंजमेंट असतो त्यांच्यामध्ये. म्हणजे पूर्ण असं मसल फायबर्स तुमचं जॉईन केलेलं असणार, या प्रकारचं अरेंजमेंट असेल. म्हणजे ब्रांचिंग पॅटर्न मध्ये असतो, असं म्हणजे ब्रांचिंग पॅटर्न असल्यासारखं आहे, कनेक्शन असल्यासारखे. ठीक आहे, तर कार्डियक मसल मध्ये काय, ब्रांचिंग पॅटर्न आहे, आणि त्याच्याने काय फॉर्म होते, टू फॉर्म अ कार्डियक मसल. आणि त्यांच्या अपिअरन्सने आपण काय म्हणू शकतो, ते पण स्ट्रिएटेड आहेत आपल्याकडे, पण ते काय असतात, इनव्हॉलेंटरी इन नेचर. ते काय असतात, इनव्हॉलेंटरी इन नेचर. ठीक आहे, तर म्हणून आपले काय, आपली नर्वस सिस्टीम जी आहे ती त्यांच्या ऍक्टिव्हिटीजला डायरेक्टली कंट्रोल करू शकत नाही.
मग आता आपण काय करू, एक स्केलेटल मसलची स्टडी करूया. ठीक आहे. तर आपण जेव्हा स्केलेटल मसल बघितली, ठीक आहे, तर ती पूर्ण स्केलेटल मसल जी होती ना आपल्याकडे, ती खूप साऱ्या मसल बंडल्स किंवा फॅसिकल्सनी बनलेली होती. खूप सारे मसल बंडल्स किंवा फॅसिकल्सनी बनली होती. तर खूप सारे मसल बंडल्स आणि फॅसिकल जोडून, ठीक आहे, तर ही आपल्याकडे एक मसल फायबर, म्हणजे आपण ही मसल कन्सिडर केली खूप मोठी. ठीक आहे. तर या मसलमध्ये ही खूप सारे मसल बंडल्स आहेत, ही हे वाले राऊंड स्ट्रक्चर्स. या मसल बंडल्सला काय म्हणतो आपण? आता म्हणतो आपण फॅसिकल. ठीक आहे. मग आपण बघितलं की these fascicles held together by common collagenous connective tissue layer called as fascia. म्हणजे हे फॅसिकल्स आहे, यांच्यामध्ये कॉमन कनेक्टिव्ह टिश्यू लेअर आहे, ज्याला आपण काय म्हणतो? फॅशिया. ठीक आहे. ठीक आहे. मग आता आपल्याकडे जी ईच मसल बंडल आहे, ही ईच मसल बंडल, या ईच मसल बंडल मध्ये खूप सारे हे आपल्याकडे मसल फायबर्स दिसत आहेत. तर हे मसल फायबर्स, ईच मसल फायबर, ठीक आहे, तर ईच मसल फायबर इज लाइन्ड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन कॉल्ड एज सार्कोलेमा इन्क्लोजिंग द सार्कोप्लाझ्म. म्हणजे आपल्याकडे ही पूर्ण मसल आहे, मसल मध्ये छोटे छोटे फॅसिकल्स आहेत. ठीक आहे. त्या ईच आणि हे सगळे फॅसिकल्स लाईन बाय फेशिया आहे. ईच फॅसिकल मध्ये खूप सारे मसल फायब्रिल्स आहेत, मसल फायबर्स आहेत, ज्यांच्यावर मेम्ब्रेन आहे, ज्याला आपण काय म्हटलं आहोत? सार्कोलेमा. त्याच्या अंदर काय आहे? सार्कोप्लाझ्म. ठीक आहे. म्हणजे सायटोप्लाझ्म जसं असतं तसं सार्कोप्लाझ्म. ठीक आहे. तर आपल्याकडे काय आहे? आपली ईच मसल फायबर इज लाईन बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन कॉल्ड एज सार्कोलेमा एन्क्लोजिंग दी सार्कोप्लाझ्म. तर आपली जी मसल फायबर आहे ती एक सिन्सिशियम आहे. सिन्सिशियम म्हणजेच काय? सिन्सिशियम म्हणजेच काय? जशी आपली ही मसल फायबर आहे. ठीक आहे. या मसल म्हणजे लॉन्जिट्युडनल आहे. या मसल फायबर मध्ये हीच बघू आपण. या मसल फायबर मध्ये खूप सारे न्यूक्लियस असेल. म्हणजे आपण एका न्यूक्लियस मध्ये एका सेलमध्ये एक न्यूक्लियस, पण एका सेलमध्ये खूप सारे ज्या न्यूक्लियस असते त्याला तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? सिन्सिशियम. म्हणजे काय? The muscle fiber is a syncytium as the sarcoplasm contains many न्यूक्लियाय. म्हणजे आपल्या सार्कोप्लाझम मध्ये खूप सारे न्यूक्लियाय आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या मसल फायबर मध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सुद्धा असतो, त्याचं नाव असतं, आपण त्याला काय म्हणतो? आपण सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम ऑफ द मसल फायबर्स. ज्याच्यामध्ये काय असतात? जी काय असते? स्टोअर हाऊस असते कॅल्शियम आयन्सची. म्हणजे आपलं मसल फायबरला लाईन कोण करताय? सार्कोलेमा. अंदर काय? सार्कोप्लाझ्म. त्या सार्कोप्लाझ्म मध्ये काय आहे? सिन्सिशियम आहे. तो एक काय? सिन्सिशियम. कारण की त्या सार्कोप्लाझ्म मध्ये खूप सारे न्यूक्लियस आहेत. आता या मसल फायबर मध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सुद्धा आहे. त्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला आपण काय म्हणतो? सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम. या सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम काय आहे? सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम काय आहे? स्टोअर हाऊस ऑफ कॅल्शियम आयन्स. त्याच्यामध्ये काय आहे? सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम काय आहे? स्टोअर हाऊस ऑफ कॅल्शियम आयन्स. काय असतात त्याच्यात? कॅल्शियम आयन्स. आपली जी मसल, मग झालं. तर ओव्हरऑल काय? पहिले आपली मसलमध्ये फॅसिकल्सच्या बाजूला फेशिया, त्याच्या एका फॅसिकलच्या अंदर आपण बघितली मसल फायबर्स, त्याला लावून आहे आपल्याला सार्कोलेमा. अंदर आहे आपल्याकडे सार्कोप्लाझ्म. त्याच्यानंतर त्याच्या अंदर अजून काय आपल्याकडे? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, ज्यालाच आपण काय म्हणतो? सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम, ज्याच्यामध्ये काय आहे? आपलं स्टोअर हाऊस ऑफ कॅल्शियम आयन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर जी आपली ईच मसल फायबर आहे, ईच मसल फायबर,
त्याच्यामध्ये काय असतात, पॅरलली अरेंज म्हणजे पॅरलल अरेंज्ड काय असतात, फिलामेंट्स, ज्यांना आपण काय म्हणतो, मायोफिलामेंट्स और मायोफिब्रिल्स. एक मसल फायबर्स, त्याच्यानंतर काय आहे आपल्याकडे, मायोफिलामेंट्स किंवा मायोफिब्रिल्स. ठीक आहे. तर या मायोफिब्रिल मध्ये म्हणजे आपण बघितलं ना, कळत आहे का, की मसल, त्याच्यामध्ये छोटे छोटे फॅसिकलच्या अंदर मसल फायबर्स, त्या मसल फायबर्सच्या अंदर आपल्याकडे असतील मायोफिब्रिल्स. ते काय असणार, लॉंगिट्युडनली अरेंज्ड, पॅरलली अरेंज्ड आपल्याकडे मायोफिब्रिल्स असणार. तर त्याच्या इच मायोफॅब्रिल मध्ये अल्टरनेट डार्क अँड लाईट बँड्स असणार आपल्याला. ठीक आहे, अल्टरनेट डार्क आणि लाईट बँड्स असणार आपल्याकडे. ठीक आहे. आपण एक मायोफिब्रिलची स्टडी करू. त्याच्यामध्ये आपल्याला बघू की आपण एक मायोफिब्रिल एक स्ट्रायटेड अपीअरन्स शो करतो. म्हणजे मसल फायबर्स बघितली, त्याच्यामध्ये खूप सारे पॅरलली अरेंज्ड फायबर्स आहेत, त्यांना आपण काय म्हटलं, मायोफिब्रिल्स और मायोफिलामेंट्स. ते आपण बघू, एका मायोफिब्रिलला जेव्हा आपण बघू तिथे अल्टरनेट डार्क अँड लाईट बँड्स आहेत. ठीक आहे, अल्टरनेट काय आहे, डार्क आणि लाईट बँड्स आहेत. तर मग आपण बघितलं की स्ट्रायटेड का बरं दिसतीये मायोफिब्रिल, तर आपल्याला माहिती पडलं की त्याच्यामध्ये 2 इम्पॉर्टंट प्रोटीन्स आहेत. एक आहे आपली ऍक्टिन प्रोटीन आणि दुसरी आपल्याकडे मायोसिन प्रोटीन. तर त्या मायोफिब्रिल्स मसल फायबर्स किंवा मायोफिब्रिल्स मध्ये आपल्याकडे काय आहे, 2 प्रोटीन आहेत. कोणकोणत्या, एक ऍक्टिन आहे आणि दुसरी आहे आपल्याकडे मायोसिन. ठीक आहे. ठीक आहे, तर ऍक्टिन आणि मायोसिन आपल्याकडे प्रोटीन आहे. तर जी आपल्याकडे लाईट बँड्स आहे, आपण म्हटलं ना की मायोफिब्रिल डार्क आणि लाईट आहे आणि याच्यामध्ये स्ट्रेटेड अपीअरन्स ड्यू टू ऍक्टिन आणि मायोसिनच्या मुळे आहे. तर जी आपली लाईट बँड आहे त्याच्यामध्ये काय आहे, आपली ऍक्टिन प्रोटीन, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, आय बँड किंवा आयसोट्रॉपिक बँड. ठीक आहे. आणि जी आपली डार्क बँड आहे, डार्क बँड म्हणजेच काय, आपली ए बँड और अन आयसोट्रोपिक बँड. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय आहे आपल्याकडे, मायोसिन. तर आपल्या एका मायोफिब्रिल मध्ये डार्क बँड आणि लाईट बँड आहे. लाईट बँड मध्ये काय आहे आपल्याकडे, ऍक्टिन, आणि डार्क बँड मध्ये काय आहे आपल्याकडे, मायोसिन. तर मायोसिन म्हणजे ए बँड म्हणजेच अनआयसोट्रोपिक बँड, आणि ऍक्टिन म्हणजे आय बँड म्हणजेच काय, आयसोट्रोपिक बँड. ठीक आहे, सगळ्यांना कळलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू, जी आपली जे प्रोटीन्स आहेत ते रॉड लाईक स्ट्रक्चर असे पॅरलरली अरेंज्ड आहेत. ठीक आहे. जे आपली प्रोटीन्स जे आहेत आपल्या, ती काय आहेत, पॅरलरली अरेंज्ड आहेत, आणि ती काय आपली लॉन्जिट्युडनल ऍक्सिस ऑफ द मायोफिब्रिल्सच्या पॅरलरली अरेंज्ड आहे. ठीक आहे. तर आपली याला ठीक आहे, तर आपली काय रॉड लाईक स्ट्रक्चरच आहे जो पॅरलल आहेत each other to the longitudinal axis of the myofibrils. ठीक आहे. मग आपण बघू, जी आपली ऍक्टिन आहे ती थिन आहे, जी आपली मायोसिन आहे ती थिक आहे, म्हणून त्यांना थिक फिलामेंट्स आणि थिन फिलामेंट्स सुद्धा म्हणू शकतो. तर ऍक्टिन आणि मायोसिन, तर ऍक्टिन आणि मायोसिन, ऍक्टिन काय होती पहिले आपण म्हटलं की ती लाईट बँड्स मध्ये काय होतं आपल्याकडे, ऍक्टिन, त्यांनाच आपण आय बँड किंवा आयसोट्रॉपिक बँड म्हणत होतो. डार्क बँड मध्ये काय होतं आपल्याकडे, मायोसिन म्हणजेच त्याला आपण ए बँड किंवा अनआयसोट्रॉपिक बँड म्हणत होतो. आणि ऍक्टिनला अजून काय म्हणतो आपण, थिन फिलामेंट्स, आणि मायोसिनला अजून काय म्हणतो आपण, थिक फिलामेंट्स. ठीक आहे. आता आपण म्हटलं की ते रॉड लाईक स्ट्रक्चर्स असे पॅरलरली अरेंज्ड आहेत, ऍक्टिन मायोसिन. ठीक आहे. तर आता आपण त्याचं स्ट्रक्चर बघू, ते कसे अरेंज्ड असतात. इथे दिसतंय आपल्याला हे लाईट दिसतंय, हा लाईट सारखा लाईट बँड झाला, आणि ह्यात काय दिसतो आपल्याला, डार्क, तर हा काय झाला, डार्क बँड. लाईट बँडलाच आपण काय म्हणत होतो, आय बँड. ठीक आहे. आणि डार्क बँडलाच आपण काय म्हणत होतो, ए बँड. ठीक आहे. ठीक आहे. तर ही आपली झाली आय बँड आणि ही झाली आपली ए बँड. कळलं. ही बघा इथं दिसतंय, तर ही झाली आपला हा. ठीक आहे.
तर पहा, ही जे हे वाली जी चेन आहे, ही वाली हे असे दोन गोले गोले दिसत आहेत ज्याच्यामध्ये, ही झाली आपली लाईट चेन म्हणजे आपली ऍक्टिन चेन. आणि ही थिक वाली मध्ये जी दिसते ही आहे आपल्याकडे मायोसिन. ठीक आहे. आता ही आय बँड जी आहे, तर आय बँड काय असतो, जो लाईट चेन लाईट बँड जो असतो त्याला आपण आय बँड म्हटलं. पण इथे आपल्याला दिसते आहे, ठीक आहे, इथे आपल्याला दिसतंय की नॉर्मल जी स्टेट आहे आपली, जसं नॉर्मल रिलॅक्स्ड आहे आपली मसल, काही कॉन्ट्रॅक्शन वगैरे करत नाहीये, त्या स्टेजमध्ये आपल्याला दिसते आहे की आपली जी मसल आहे मध्ये फायब्रस जे आहेत ती एक दुसऱ्यांना ओव्हरलॅप करत आहे. म्हणजे जे मायोसिनचं फिलामेंट आहे आपल्याकडे, त्याच्यावर अर्धा इकडेचा एक ऍक्टिन फिलामेंट इकडचा आलेला आहे आणि अर्धा ऍक्टिन फिलामेंट या साईडचा आलेला आहे. ते याला क्रॉस करते. म्हणजे हा जो पूर्ण एक ऍक्टिन फिलामेंट आपल्याकडे आहे याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की हा एवढाच आहे ज्याच्यावर हा डार्क बँड नाही आलेला आहे, आणि हा एवढाच आहे ज्याच्यावर सुद्धा हा डार्क बँड आलेला नाहीये. म्हणजे जो हा एवढा भाग आहे ज्याच्यावर कोणताच डार्क भाग आलेला नाही आहे, किंवा हा पूर्ण हा एवढा जो भाग आहे आपण म्हणू शकतो ज्याच्यावर बिलकुलच डार्क बँड आलेला नाही आहे एरियामध्ये, तर हा काय असणार आपल्याला आय बँड. मग ए बँड काय म्हटलं आता आपल्याला डार्क बँड. ठीक आहे, डार्क हा काय होता लाईट बँड. ठीक आहे, तर डार्क बँड म्हटलं तर हा डार्क बँड आहे आणि हा लाईट बँड आहे. तर एका डार्क बँडवर लाईट बँड असण्याचा फरक पडणार का? नाही. म्हणून डार्क बँड पूर्ण हा मायोसिनचा जो फिलामेंट आहे हा पूर्ण जेवढा एरिया आहे त्याला आपण काय म्हणू, त्याला काय म्हणू आपण ए बँड. आणि आय बँड मध्ये आपण हा पूर्ण का बरं कन्सिडर केलेला नाही, कारण की नॉर्मल स्टेटमध्ये रेस्टिंग स्टेटमध्ये जो आपला आय बँड आहे म्हणजे जो आपला ऍक्टिन फिलामेंट आहे तो ओव्हरलॅप केलेला आहे आणि तो खूप सारा एरिया डार्क बँडच्या वर आलेला आहे, ज्याच्यामुळेच काय होतं की हा लाईट बँडही जरी असला तरी आपल्याला हा डार्क बँड मध्येच दिसेल. म्हणून एवढाच भाग जो लाईट दिसणार तो कोणता भाग असणार, तो फक्त हा बाहेरचा भाग असणार ज्याच्यावर एक पण एरिया आलेला नाही आहे डार्क बँडचा. कळलं का? एकदा सांगते मी. ऍक्टिन फिलामेंट ज्याला मायोसिन जो जो ऍक्टिन फिलामेंट जो मायोसिन फिलामेंटला ओव्हरलॅप करत नाही, तो उरलेला ऍक्टिन फिलामेंटलाच आपण आय बँड असं म्हणतो. ठीक आहे. आणि ए बँड काय असतो, पूर्ण मायोसिन फिलामेंट म्हणजेच काय ए बँड. त्याच्यानंतर इथे काहीतरी झेड लाईन दिसते. तर एक ऍक्टिन फिलामेंट आहे, म्हणजे आपल्याकडे हा पूर्ण एक लाईट बँड आहे. ठीक आहे, ऍक्टिन फिलामेंट नाही, जो आपल्याकडे पूर्ण हा लाईट बँड आहे. या लाईट बँडच्या बिलकुल सेंटरमध्ये एक लाईन जर खिचली तर त्या लाईनला आपण काय म्हणतो, झेड लाईन. ठीक आहे. मग आपल्याला इथे अजून एक दिसते की हा आपला डार्क बँड आहे त्याच्यामध्ये पण एक सेंटरमध्ये लाईन आहे. तर या सेंटर लाईनला डार्क बँड मध्ये जी असते त्या सेंटर लाईनला आपण काय म्हणतो, एम लाईन. एम लाईन. तर जर लाईट बँड मध्ये मधून लाईन काढली तर ती झेड लाईन, जर डार्क बँड मधून लाईन काढली तर ती झाली आपली एम लाईन. ठीक आहे. त्याच्यानंतर दोन झेड लाईन, ही झेड लाईन एक आहे आपल्याकडे आणि ही पण एक झेड लाईन आहे आपल्याकडे, कारण की अल्टरनेट बँड्स आहे ना, अल्टरनेट लाईट डार्क. तर आपल्याकडे ही एक झेड लाईन आणि ही एक झेड लाईन. तर ही एक झेड लाईन आणि ही एक झेड लाईन. तर ही डिस्टन्स बिटवीन टू झेड लाईन्स, द डिस्टन्स बिटवीन टू lines, the portion of the myofibril between two successive Z lines, म्हणजे जे दुसरी लगातार, ठीक आहे, या झेड लाईन टू या झेड लाईनच्या मध्ये एरिया तो दोन झेड झालं. याच्यामधून सेंट्रल मध्ये एक लाईन आहे इलास्टिक फायबर, ज्याला काय म्हटलं आपण झेड लाईन, जी त्याला दोन मध्ये डिवाइड केली. आणि थिन फिलामेंट त्या झेड लाईनला फर्मली अटॅच्ड आहे, ज्या जसं या डायग्रामला दिसतंय आपल्याला, ही झेड लाईन आहे त्याला ऍक्टिन फिलामेंट अटॅच्ड आहेत. आणि झेड लाईन काय आहे, फिलामेंट इलास्टिक फायबर आहे. सॉरी, झेड लाईन काय आहे आपल्याकडे, इलास्टिक फायबर आहे. त्याच्यानंतर थिक फिलामेंट, त्याच्यामध्ये तो काय असतो, थिन फायब्रस मेम्ब्रेनने जोडलेला आहे, त्याला काय म्हटलं, एम एम लाईन.
म्हणजे आपण म्हटलं की डार्क बँड आहे, त्याच्यामध्ये एक सेंटर लाईन आहे जी त्याला बायसेक्ट करत आहे, थिन आहे. त्या मेम्ब्रेनला आपण काय म्हटलं, एम लाईन, थिन फायब्रस मेम्ब्रेन. ठीक आहे, त्याला काय म्हटलं आपण, एम लाईन. आणि हे काय होतं, इलास्टिक फायबर कॉल सेट लाईन. ठीक आहे, आणि दोन झेड लाईनचा, दोन सक्सेसिव्ह झेड लाईन मधला जो पोर्शन ऑफ मायोफिब्रिल आहे त्याला आपण काय म्हटलं आहोत, सार्कोमियर. ठीक आहे. मग मी सांगितलं की आपल्या रेस्टिंग स्टेटमध्ये आपली जी थिक फिलामेंट आहे त्याच्यावर ओव्हरलॅप करते आपली थिन फिलामेंट. ठीक आहे. तर जेव्हा ती ओव्हरलॅप केली, ठीक आहे, तर आपण उरलेल्याच पार्टला आपण काय म्हणतो, तो आपलं आय बँड. पण जेव्हा तिने आपला पूर्ण ए बँड आहे, हा ए बँड जो थिक फिलामेंट आहे पूर्ण, तर थिक फिलामेंट मध्ये आपण म्हटलं की ओव्हरलॅप असतो, आपल्या ऍक्टिन फिलामेंट मायोसिन फिलामेंटवर ओव्हरलॅप करतो. जो एरिया उरतो, जो एरिया ऍक्टिन फिलामेंट ओव्हरलॅप करत नाही, हा जो एरिया आहे याला आपण काय म्हणतो, एच झोन. ठीक आहे, कळलं का? म्हणजे मायोसिन जो आहे त्याचा काही एरिया ऍक्टिनने आहे, काही एरिया ऍक्टिनने कव्हर केलेला नाही. तर जो एरिया ऍक्टिनने कव्हर केलेला नाही आहे, मायोसिनचा जो एरिया, मायोसिन फिलामेंटचा जो एरिया ऍक्टिनने कव्हर केलेला नाही आहे त्याला आपण काय म्हणतो, एच झोन. तसंच जो एरिया मायोसिनचा, तो एरिया जो ऍक्टिनने कव्हर केला आहे, फक्त ऍक्टिनने कव्हर केला आहे, आपण म्हटलं ना की हा एवढा एरिया ऍक्टिनने कव्हर नाही केलाय, पण हा एवढा एरिया ऍक्टिनने कव्हर केलेला आहे, तर तो एरिया, त्या तेवढ्या एरियाला, हा एवढा झोन, याला आपण काय म्हणतो, ओ झोन. हाय काय आपल्याकडे, ओझोन. जसा हा एच झोन आहे तसंच तो ओ झोन आहे. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? काही पॉइंट्स मिस झाले का आपले, आपण बघून घेऊ एकदा. नाही. ठीक आहे, कळलं का? मग मग मी सांगते एकदा अजून. एक लाईट बँड आहे, एक डार्क बँड आहे. मग लाईट डार्क, लाईट डार्क. लाईट बँड मध्ये सेंटर मध्ये काय आहे आपल्याकडे, झेड लाईन. डार्क बँड मध्ये सेंटर मध्ये काय आपल्याकडे, एम लाईन. दोन झेड लाईन, सक्सेसिव्ह झेड लाईन. दोन झेड लाईन कोणत्या, दोन सक्सेसिव्ह झेड लाईनच्या मधातला डिस्टन्स किंवा मायोफिब्रिल जो येतो याच्या मधातला, त्याला आपण काय म्हणायचं, सार्कोमियर. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजेच काय, सार्कोमियर काय आहे नेमकं आपल्याकडे, हे दोन झेड लाईन दिसते आपल्याला, दोन झेड लाईन दिसते. या दोन झेड लाईनच्या मधात काय दिसतं आपल्याला, अर्धा ऍक्टिन फिलामेंट दिसतोय, अर्धा ऍक्टिन फिलामेंट दिसतोय, आणि एक पूर्ण मायोसिन फिलामेंट दिसतोय. म्हणून काय झालं, सार्कोमियर काय आहे म्हणजे नेमकं, इज 2 into half of actin filaments plus 1 of myosin filament. म्हणजेच काय, 1 actin filament आणि 1 myosin filament. ठीक आहे. आणि सार्कोमेर काय असतो आपलं, स्ट्रक्चरल युनिट आहे आपली, स्ट्रक्चरल युनिट ऑफ मसल फायबर. काय आहे आपली स्ट्रक्चरल, म्हणजे फंक्शनल, स्ट्रक्चरल नाही, फंक्शनल. तर आपली सार्कोमेर काय आहे, फंक्शनल युनिट ऑफ कॉन्ट्रॅक्शन. तर आपल्या मसलची फंक्शनल युनिट काय आहे, सार्कोमियर. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. कशाच्या मदत येतं, झेड लाईन. झेड लाईन काय आहे, इलास्टिक फायबर आहे, हा पण वर्ड इम्पॉर्टंट आहे. एम लाईन काय आहे, थिन फायब्रस मेम्ब्रेन आहे आपल्याकडे. हे सगळे वर्ड्स खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर झेड लाईन, एम लाईन, आय बँड, ए बँड कळलं सगळ्यांना, एच झोन कळलं, ओ झोन मी एक्स्ट्रा सांगितलेलं आहे. ठीक आहे. याच टॉपिकवर अजून एक छोटासा क्वेश्चन येऊ शकतो एक्स्ट्रा क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. एक्स्ट्रा क्वेश्चन असा येऊ शकतो की आपल्याकडे एक मायोसिन फिलामेंट आहे, आपण म्हटलं ना मायोसिन अल्टरनेट बँड्स मध्ये असे अरेंज राहतात आहे, मायोसिन ऍक्टिन, मायोसिन ऍक्टिन. तर असा असू शकतो की 1 मायोसिन फिलामेंट इज सराउंडेड बाय हाऊ मेनी ऍक्टिन फिलामेंट्स. डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला की 1 मायोसिन फिलामेंट इज सराउंडेड बाय हाऊ मेनी ऍक्टिन फिलामेंट्स.
तर one myosin filament is surrounded by how many actin filaments आणि one actin filament is surrounded by how many myosin filaments. तर आपल्याला वाटेल की दोनच येणार, नाही. याचा आन्सर काय आहे? याचा आन्सर आहे one myosin filament is surrounded by how many actin filament? 6 actin filaments. And one actin filament is surrounded by how many myosin filaments? 3 myosin filaments. हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे याच्यामध्ये की डायरेक्टच क्वेश्चन येतो की जेव्हा एक मायोसिन फिलामेंट आहे इज सराउंडेड बाय हाऊ मेनी ऍक्टिन फिलामेंट्स. हे थोडंसं व्हिजिबल असते पण हा ठीक आहे. आता आपण बघितली वन मायोसिन फिलामेंट, ही आपली वन मायोसिन फिलामेंट, सॉरी तर वन मायोसिन फिलामेंट आता आपण बघू, ही आपली वन मायोसिन फिलामेंट इज सराउंडेड बाय हाऊ मेनी ऍक्टिन फिलामेंट्स. ही मायोसिन फिलामेंट सराउंडेड बाय 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजेच काय, वन मायोसिन फिलामेंट इज सराउंडेड बाय हाऊ मेनी ऍक्टिन फिलामेंट्स? 6 ऍक्टिन फिलामेंट्स. आता आपण एक ऍक्टिन फिलामेंट उचलू. ही ऍक्टिन फिलामेंट आपण कन्सिडर केली. या ऍक्टिन फिलामेंट इज surrounded by how many myosin filaments? So it is surrounded by how many myosin filaments? 1, 2 आणि 3 myosin filaments. कळलं? तर डायग्राम मध्ये ही आहे पण याच्यावर क्वेश्चन येईल हे आपण लक्षात नाही ठेवत आणि आपण मिस्टेक करू शकतो याच्यामध्ये. म्हणून ही लक्षात ठेवायचं की वन ऍक्टिन फिलामेंट इज सराउंडेड बाय 3 myosin filaments and one myosin filament is surrounded by 6 actin filaments. ठीक आहे. ठीक आहे. आता मी याचं थोडंसं रिव्हिजन सांगून देते एकदा आणि नंतर आपण उद्या बघू. ठीक आहे. याच्या समोरचा भाग मी याच्यामध्ये एकदा सांगते. आपली पहिले होती मसल. ठीक आहे. मसल मध्ये आपण काय बघितले? फॅसिकल्स. त्यांच्या सराउंडिंग कनेक्टिव्ह टिश्यूला आपण फेशिया म्हटलं होतं. एका फॅसिकल मध्ये आपण बघितले मसल फायबर्स आहेत. मसल फायबर्सच्या अंदर काय आहे आपल्याकडे? मायोफिब्रिल्स किंवा मसल मायोफिलामेंट्स किंवा मसल फायब्रिल्स. या मसल फायबर्स मध्ये अल्टरनेट डार्क अँड लाईट बँड्स आहेत. ठीक आहे. आणि ते डार्क आणि लाईट बँड्स मध्ये काय आहे आपल्याकडे? ऍक्टिन आणि मायोसिन. ठीक आहे. आणि हे काय अरेंज्ड आहेत? पॅरेलली रॉड लाईक स्ट्रक्चर्स आहेत जे पॅरेलली अरेंज्ड आहेत आणि त्यांच्यामध्ये अल्टरनेट डार्क आणि लाईट झोन बनतो. लाईट झोन मध्ये ऍक्टिन, डार्क झोन मध्ये आपल्याकडे मायोसिन. त्यांची सेंट्रल लाईन झेड लाईन आणि एम लाईन, एच झोन, ओ झोन. सार्कोमियर. सार्कोमियर काय आहे? फंक्शनल युनिट ऑफ कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे. झाले सगळे पॉइंट्स क्लिअर झाले? आपण काही मिसळलो का? आपण काय म्हटलं होतं? त्यांची लोकेशन, ते कसे काम करतात त्याच्यावर आपण आपल्या मसलला 3 मध्ये डिवाइड केलं. त्यांची लोकेशन, त्याचे अपिअरन्स आणि त्यांचं कसं काम करतात त्याच्यावर आपण त्यांना 3 मध्ये डिवाइड केलं होतं. स्केलेटल, विसरल आणि कार्डियक. स्केलेटल काय होते? स्ट्रिएटेड होते. विसरल काय होते? नॉन स्ट्रिएटेड किंवा स्मूथ मसल्स होते. आणि स्केलेटल काय होते? व्हॉलंटरी सुद्धा होते. विसरल काय होते? इनव्हॉलंटरी. आणि कार्डियक काय होते आपले? इनव्हॉलंटरी पण होते, स्ट्रिएटेड पण होते आणि त्यांच्यामध्ये काय होतं आपल्याकडे? ब्रांचिंग पॅटर्न पण होता. ठीक आहे. तर आज आपण इतकंच वाचू. कंटिन्यू करू आपण सेम चॅप्टर उद्या. ठीक आहे. थँक्यू.